नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन अशी रेसिपी बनवणार आहोत. भाजीचं नसलं तर काय करावं हा मोठा प्रश्न येत असतो. त्यामुळे काही ना काही आज नवीन ट्राय करून बघावं असं इच्छा झाली. तर आता चालू आहे दिवाळीचे दिवस, त्यामुळे आपल्याला तर मटण वगैरे नॉनव्हेज खाता येत नाही. आता त्याची साठवण म्हणून आपण आज नवीन काहीतरी करणार आहोत. म्हणजे त्याच्यासारखंच, पण ते नाही. मग हे खाल्ल्यानंतर नक्कीच आपण म्हणजेच आपलं पोट भरणार आणि आपलं मन देखील भरणार अशी आपण एक रेसिपी आज बनवणार आहोत. तर आता आपण काय केलं आहे, काही डाळ होती आपल्याजवळ, त्याची डाळ आपण भिजत टाकलेली आहे आणि ती डाळ छान भिजल्यानंतर आपण काय केलेलं आहे, त्याला मिक्सर म्हणून काढून घेतलं आहे. पण मिक्सरमधून काढायच्या अगोदर त्याच्यामध्ये काय टाकलं आपण, कढीपत्ता टाकला आहे आणि आपण जिरं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ते छान मिक्सर म्हणून काढून घेतलं का त्याचे छान लहान लहान असे गोळे करून घ्यायचे आणि गोळे केल्यानंतर त्याला वाफेवर आपण काय करायचं, शिजवून घ्यायचं. वाफेवर चांगलं शिजू द्यायचं आणि वाफेवर शिजल्यानंतर त्याला खोलून बघायचं. खोलून बघितल्यानंतर आपण बघायचं ते शिजले अथवा नाही. आता ते तुटणार नाही, कारण की आपण त्याला वाफेवर शिजवले असल्यामुळे आता ते तुटणार नाही आणि ह्याला तळण्याची देखील काही आवश्यकता पडत नाही. डायरेक्ट आपण काय करू शकतो, फोडणी देऊ शकतो. तर आता फोडणी देण्याकरता आपण काय केलेलं आहे, गंज घेतला आहे, गंजामध्ये तेल टाकलं आहे आणि जिरं टाकलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं बेसन टाकलं आहे. बेसन याकरता टाकलं आहे कारण की आपला रस्सा हा पातळ न व्हावा, घट्ट व्हावा आणि त्याकरता आपण आणि छान आपण जसे आपण नॉनव्हेजच्या भाजी जसं करत असतो, फोडणी देत असतो, रस्सा करत असतो, तशा पद्धतीनेच आपण त्याला देखील केले आणि त्या वड्या ज्या होत्या आपण त्यामध्ये टाकल्या आणि त्याला चांगला गतका आला की आपण मग